कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 3452 मतदान केंद्रांवर आज मतदान झालं। सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.97% मतदान झालं। जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीमधील घटक पक्षांसह वंचित बहुजन आघाडी, मनसेसह अन्य पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष अशा 121 उमेदवारांनी मतदारांकडे कौल मागितलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य लढती या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच झाल्यात। सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ असली तरी 6 वाजेपर्यंत पोहोचलेल्या मतदारांची मतदानाची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्यानं मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री 10 नंतर प्राप्त होईल, असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे 68% मतदानाची नोंद करत कोल्हापूर जिल्हा मतदानामध्ये अग्रेसर राहिला असून अंतिम आकडेवारीमध्येही तो अग्रेसर असेल असा विश्वास व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांचे आभार मानलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघामधील 3452 मतदान केंद्रावरती आज मतदान प्रक्रिया पार पडली। सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मतदान केंद्रावरती शांततेच्या वातावरणामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली। सायंकाळी 5 वाजताचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार 67.97% म्हणजे जवळपास 68% एवढं मतदान आता रिपोर्ट झालेलं आहे। अजून त्यानंतर 6 वाजेपर्यंतच्या मतदानाची काही टक्केवारी त्याच्यामध्ये वाढ आपल्याला दिसेल आणि 6 नंतरही जवळपास 200 मतदान केंद्रांवरती मतदान चालू होतं, ते पुढच्या 1 तासावरही मतदान पूर्ण होईल। संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपल्या हातामध्ये येईल। मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रांवरती आले आणि परत एकदा कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ती राज्यामध्ये 5 वाजेपर्यंतच्या रिपोर्टपर्यंतची अग्रेसर राहिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अंतिम टक्केवारी सुद्धा राज्यामध्ये अग्रेसर राहील आणि ही सर्व मतदान प्रक्रियेमध्ये सर्व नागरिक शांततेच्या वातावरणामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल सर्व नागरिकांचं, सर्व मतदारांचं आभार आणि अभिनंदन। दरम्यान तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 10 बॅलेट युनिट बदलण्यात आले, तर 8 कंट्रोल युनिट आणि 29 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेमध्ये मतदान केंद्रांमध्ये मोबाईलचा वापर करून मतदान करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याचे 3 गुन्हे वगळता कुठलाही दखलपात्र गुन्हा जिल्ह्यात दिवसभरात घडला नसल्याचं सांगितलं। किरकोळ वादाचे प्रकार जे मतदान केंद्राजवळ घडले त्याच्या व्यतिरिक्त दखलपात्र असा कुठलाही गुन्हा या मतदान प्रक्रियेमध्ये दाखल झालेला नाही। सकाळी मतदान सुरू झाल्यावर 3 ठिकाणी मतदान करतानाचा व्हिडिओ हा काही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्याचा प्रयत्न झाला आणि तो शेअर करण्यात आला, त्याची देखील माहिती ही प्रशासनाला मिळाली। त्या अनुषंगाने एक व्यक्ती निष्पन्न करून शाहूवाडी मतदारसंघामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतर 2 ठिकाणी आचारसंहितेचा आणि गोपनीयतेचा भंग केला म्हणून देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त हिंसाचार असेल किंवा दखलपात्र अपराध अशी कुठलीही घटना जिल्ह्यामध्ये घडलेली नाही। मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांमधील उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रांमध्ये बंद झाले। अंतिम आकडेवारी रात्री उशिरा प्राप्त होण्याची शक्यता असून उमेदवार आणि त्यांचे समर्थक आता झालेल्या मतदानाच्या विश्लेषणात व्यस्त आहेत।